तर मी हा प्रश्न कधीच कोणाला विचारला नाही की ही तर माझ्या आयुष्याची सुरुवात आहे। नमस्कार, माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो। माइंड टॉकमध्ये आपण गोष्टी मनामनातल्या पाहतो आणि मला ना अनेक जणांचे फोन येतात किंवा SMS येतात किंवा आपल्याला कमेंट देखील येतात की आत्ता जरा वय झालेलं आहे, आयुष्याची संध्याकाळ आहे, तर समजत नाही काय करावं, बऱ्याच अपेक्षा भंग झालेला आहे, त्यामुळे कसं जगावं हे नाही समजत। आणि मला ते वाचून किंवा ऐकून येणं मला एक प्रसंग नेहमी आठवतो आणि तो तुमच्याशी मला आज शेअर करायचा आहे। तर आहे असं की हा प्रसंग जो सांगणार आहे हा मी अनेक वेळेला लाईव्ह सेशनमध्ये सांगितला आहे किंवा अनेक व्याख्यानांमध्ये मी सांगितलेला आहे, त्यामुळे अनेकांना माहिती असेल। तर मी ठाण्यामध्ये राहतो आणि ठाण्यामध्ये डॉक्टर शांताराम आपटे होऊन गेले, वेदमूर्ती, आणि ते ऋग्वेद शिकवायचे, प्रकांड पंडित ते होते। आणि माझं सद्भाग्य असं की मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली। त्यांनी आम्हाला भागवत शिकवलं, त्यांनी आम्हाला वेद शिकवले, त्यांनी कसं बोलायचं हे शिकवलं, खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकलो आणि ते खऱ्या अर्थाने माझ्यासाठी गुरुच आहेत आणि गुरु राहतील कायमस्वरूपी, कारण की रोज त्यांचं स्मरण होतंच। तर दुपारची वेळ होती, श्रावण महिना होता आणि असा थोडा थोडा पाऊस पडत होता आणि मी गाडीवरून बाईकवरून मी जरा एका ठिकाणी चाललो होतो आणि नेमका पावसाला सुरुवात जास्त झाली आणि मी काय केलं की गाडी जी आहे ती मी त्यांच्याच घराच्या बाजूला लावली। 3 मजल्याचं त्यांचं घर आहे, त्यांच्या घराच्या बाजूला मी गाडी लावली आणि त्यांचं जे काही अभ्यासिका होती, त्यांचं जे काम करण्याचं स्थान होतं ते ग्राउंड फ्लोअरला होतं आणि त्यांच्याच घराच्या आडोशाला मी उभा राहिलो आणि मी आतमध्ये पाहिलं, खिडकी उघडी होती, तर भाऊ शांत पद्धतीने काम करत बसले होते। मग मी आवाज दिला, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो। ते बोलले की ये रे आतमध्ये। मग आतमध्ये गेलो आणि गेल्यानंतर म्हटलं काय करतात, तर म्हणे काय नाही, जरा काम सुरू आहे। तर म्हणे मी ओंकारवर पुस्तक लिहितो आहे। तर त्यांचं काही महिन्यांपूर्वीच वैदिक आणिक नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं, जवळपास 1000 पानांच्या वरचा ग्रंथ आहे तो, आणि ते आता दुपारी शांतपणे काम करत बसले होते। दुपारची वेळ, श्रावण महिना, जेवल्यानंतर आपली काय अवस्था होते, जर वेळ असेल तर आपण समजू शकतो, पण दुपारच्या वेळेला इतकं शांत पद्धतीने काम करतायत। तर मी त्यांना सहज म्हटलं की कुठून एनर्जी आणता, कोणतं च्यवनप्राश खाता तुम्ही, असं मी मस्करीमध्ये बोललो त्यांना। तर ते म्हणाले की 5 मिनटं बस, माझं काम मला जे आहे ते मी हातावेगळं करतो। आणि मी तोपर्यंत त्यांची पुस्तकं काही होती ती पाहत बसलो आणि 10 मिनिटानंतर ते फ्री झाले आणि म्हणाले बस। आणि तेव्हा म्हणाले की मी ओंकारवर पुस्तक लिहितो आहे, तुझे म्हणालास की कोणतं च्यवनप्राश खातात, तर त्यांनी एक वाक्य मला सांगितलं आणि त्यानंतर मी हा प्रश्न कधीच कोणाला विचारला नाही, मी स्वतःला देखील विचारलं नाही। आणि ते मला म्हणाले की ही तर माझ्या आयुष्याची सुरुवात आहे। आणि त्यावेळेला डॉक्टर शांताराम आपटे म्हणजे आमचे भाऊ यांचं वय फक्त आणि फक्त 86 वर्ष होतं। मी ब्लँक झालो, मला आत्ताही अंगावर शहारे आहेत की वयाच्या 86व्या वर्षी हे म्हणतात की ही तर माझ्या आयुष्याची सुरुवात आहे। म्हणजे आपल्याला किती काम करायचं आहे, कसं काम करायचं आहे, हा आपण विचार केलेला बरा। आणि खरंच सांगतो की त्या दिवसानंतर ना माझे सगळे मुद्दे क्लिअर झालेले आहेत। आपल्यापैकी अनेक जण असे म्हणतात की आता काय 40 झाली, आता काय 60 झाली, आता काय लग्न झालं, आता काय उरलं, आता शिक्षण पूर्ण आलं। जे तरुण आहेत, नवतरुण, ते म्हणतात की झालं कॉलेज, आता काय पुरलं नाही। ही तर आत्ता आयुष्याची सुरुवात आहे आणि दररोज जर आपण समजा ह्या गोष्टींचा उलगडा करत गेलो की ही तर आयुष्याची सुरुवात आहे, ही तर माझ्या आयुष्याची सुरुवात आहे, तर खरं सांगतो की एक एनर्जी मिळते। म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर मी स्वतःला सांगतो की आजचा दिवस छान आहे, ही आपल्या आयुष्याची सुरुवात आहे, तर एक नवीन एनर्जी मिळते। आवर्जून सांगेल की असा कोणताही विचार करू नका। कमेंट करताना देखील आयुष्याची संध्याकाळ, आयुष्याची रात्र, आयुष्याची दुपार वगैरे हा काय प्रकार नसतो, कारण की आपल्याला जगता आलं पाहिजे भरभरून, एवढाच आपला उद्देश असतो। आत्ता जो लार्जर दॅन लाईफ कार्यक्रम झाला त्याला सगळ्यांनी इतका रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल खरंच सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो। शुभेच्छा की तुम्ही इतकं छान पद्धतीने तो कार्यक्रम अटेंड केला त्याबद्दल, कारण की आपण आपलं आयुष्य असंच मोठं पाहायचं असतं। आपण किती जगलो हे महत्त्वाचं नाही आहे, आपण कसं जगलो आयुष्यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे नवीन सुरुवात करायची आहे आपल्या जीवनाची दर दिवशी, आणि पहा की आपल्या जीवनामध्ये एक वेगळा छान अनुभव आपल्याला दररोज येणार आहे। तर खूप काही बोलण्यासारखं आहे, पण माइंड टॉकमध्ये असं आहे ना की खरंच मला देखील सुन्न व्हायला होतं, कारण की मी ठरवत नाही का आज हे विषय बोलायचे आहेत किंवा मी स्क्रिप्ट नाही लिहित, पण असे विषय येतात मनामध्ये जे
देवाने माझ्यापर्यंत आणलेले आहेत किंवा मी ज्या गोष्टींचा विचार करतो तेच तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 5 दिवस सप्तचक्राचा ऑनलाईन कोर्स आहे. अनेकांनी कमेंट करून विचारलं की कोर्स कधी होणार आहे, तर तो आता सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे. अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही संपर्क करा. त्याचबरोबर आपण दिनांक 1, 2, 3 ऑक्टोबर 2024ला श्रीसूक्त या विषयावरती 3 दिवसाचं सेशन घेणार आहोत. याच्यामध्ये नवरात्री निमित्त श्रीसूक्ताचं पठण कसं करायचं, श्रीसूक्तामध्ये काय काय अर्थ दडलेला आहे आणि त्याचबरोबर आपण साक्षात जगदंबेचं शक्ती ध्यान म्हणजे मेडिटेशन, शक्ती मेडिटेशन देखील या 3 दिवसामध्ये करणार आहोत. फी अत्यंत कमी आहे, तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करा. अधिक माहितीसाठी सप्तचक्राच्या पण आणि या श्रीसूक्ताच्या पण खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करा. त्याचबरोबर आपण मस्त जगूया, मस्त राहूया, स्वतःला एन्करेज करूया, स्वतःला मोटिवेट करूया, स्वतःला इन्स्पायर करूया आणि सांगूया की येणारा प्रत्येक दिवस माझा आहे आणि माझाच आहे आणि मी छान जगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे यापुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. आणि जाता जाता भाऊ मला जे वाक्य बोलले होते ते सांगतो की ही तर माझ्या आयुष्याची सुरुवात आहे. धन्यवाद.